सो नवीन पार्ट आपण बघत आहोत डीएमचा. मल्टिप्लेक्सर डीमल्टिप्लेक्सर समजलं ना तुम्हाला. आता आपल्याला बघायचं आहे फ्लिप फ्लॉप सर्किट. काय बघायचं आहे? फ्लिप फ्लॉप सर्किट. तर फ्लिप फ्लॉप बघायच्या आधी तुम्हाला अजून एक कंपॅरिझन किंवा हे थोडं बघा, कॉम्बिनेशनल सर्किट काय असतं, सिक्वेन्शियल सर्किट काय असतं ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर आता तुम्ही बघितलं की ॲडर, सबस्ट्रॅक्टर, मल्टिप्लेक्सर, डीमल्टिप्लेक्सर हे कसं आहे, कॉम्बिनेशनल सर्किट आहे. तिथं काय होतंय, कंबाईन होतंय. म्हणजे ॲडरमध्ये काय होतंय, ॲड केलं जातं ना, हे आणि ते ॲड केलं जातं. सबस्ट्रॅक्टरमध्ये सबस्ट्रॅक्ट केलं जातं. मल्टिप्लेक्सरमध्ये काय केलं जातं की मल्टिप्लेक्सरमध्ये एका इनपुटचं नंबर ऑफ आउटपुटमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. मल्टिप्लेक्सर उलट झालं, नंबर ऑफ इनपुट आणि एक आउटपुट कॉम्बिनेशन केलं जातं. खूप साऱ्या इनपुटचं कॉम्बिनेशन करून एक आउटपुट दिलं, त्याला आपण मल्टिप्लेक्सर म्हणतो. आणि डीमल्टिप्लेक्सर म्हणजे याच्या उलट. ओके, तर हे आहे तुमचं कॉम्बिनेशनल सर्किट. आता आपल्याला बघायचं थोडं सिक्वेन्शियल सर्किट. त्याच्यामध्ये टायमर आणि काउंटर नावाचा प्रकार असतो. तर काय आहे ते आपण बघणार आहे वन बाय वन. डोंट वरी. ओके, तर पहिले ते सर्किट काय आहे ते समजून घ्या. सो याचा डिफरन्सच घेतला आपण, डायरेक्ट डेफिनेशन घेण्याऐवजी डायरेक्ट डिफरन्स घेऊन टाकला. काय आहे, इट डिपेंड ऑन कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशनल सर्किट कशावर डिपेंड करतं आहे? कॉम्बिनेशनवर डिपेंड करतं आहे की इनपुटमध्ये काय कॉम्बिनेशन आहेत, सिलेक्ट इनपुट कशा आहेत आणि डेटा इनपुट किती आहे, त्याच्यावरून आउटपुट किती कशा असतील हे डिसाईड होतं. तर हे कॉम्बिनेशनल सर्किट. ओके, आणि सिक्वेन्शियल सर्किटमध्ये कॉम्बिनेशनल सर्किट असते प्लस त्याच्या ॲडिशनल काय असते, मेमरी एलिमेंट असते की मागचा पास्ट भूतकाळ काय आहे ते पण महत्त्वाचं आहे. सिक्वेन्शियल सर्किट बघा, कॉम्बिनेशनल सर्किट म्हणजे सध्याची पोझिशन महत्त्वाची आणि सिक्वेन्शियल सर्किटमध्ये मागचा भूतकाळ काय आहे, पास्ट कंडिशनला त्याची पोझिशन काय होती त्याच्यावर ते डिपेंड करतं. ते आहे तुमचं सिक्वेन्शियल सर्किट. आता आउटपुट डिपेंड ऑन सध्याच्या इन्स्टंटचं इनपुट. आउटपुट कशावर डिपेंड करतं की सध्या इन्स्टंटमध्ये काय इनपुट आहे त्याच्यावर आउटपुट डिपेंड करतं. अभी अगर 1 है तो आउटपुट क्या रहेगा, 1. अभी अगर 0 है तो आउटपुट क्या रहेगा, 0. या जो भी है, इन्वर्ट भी हो सकता है, ऐसा कुछ नहीं, लेकिन अभी के इनपुट के ऊपर ही डिपेंड करता है. मागचा भूतकाळाचं काही घेणं देणं त्याला नाही. तो इसको क्या बोलते हैं, कॉम्बिनेशनल सर्किट. लेकिन इसमें ऐसा नहीं है. अभी का इनपुट और पहला इनपुट क्या था, दोनों का भी कंसिडरेशन होता है. इधर दोनों का भी कंसिडरेशन होता. त्याच्यानंतर मेमरी, याला मेमरी लागत नाही. तुम्ही बघितलं का, मेमरी सेल होते किंवा मल्टिप्लेक्सरला मेमरी लागली का, नाही. डीमल्टिप्लेक्सरला लागली का, नाही. ॲडरला लागली का, नाही. सबस्ट्रॅक्टरला लागली का, नाही. तर ह्या सर्किटरीला मेमरी लागत नाही. आता मेमरी काय माहिती आहे तुम्हाला, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, डेटा स्टोअर करू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, मेमरी असं म्हणतो. आता बघा, इथं मात्र मेमरी लागणार आहे. इथं काय लागणार आहे, मेमरी लागणार आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये डेटा स्टोअर होतो मागचा, ते एलिमेंट लागणार आहे. त्याच्यानंतर इथं क्लॉक पल्स लागणार आहे का, नाही लागणार. क्लॉक पल्स लागणार नाही. इथं मात्र क्लॉक पल्स लागणार. तर क्लॉक पल्स काय ते आपण बघणार आहे. ओके, पल्स माहिती आहे ना तुम्हाला, तुमचं हृदय धडधड करतं आहे आणि त्याचा पल्स तुम्ही बघितला असेल. तुम्ही जर याला दवाखान्यात गेले असेल ICUमध्ये, तर तिथं ICUमध्ये बघितलं असेल पेशंटला लावलेले असते आणि ते कार्डिओग्राफवर ते दिसेल तुम्हाला फ्लक्च्युएशन. ते पल्स कशा पद्धतीने, पल्स सायकल असते ती. ओके, तर ते कसं काम करते काय ते बघणार आहेत आपण. तरी हे क्लॉक पल्स कशी असते ते बघायचं आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल, हे ॲडर, सबस्ट्रॅक्टर तुम्हाला आत्ता सांगितलं. इथं काय बघतो आपण, फ्लिप फ्लॉप, शिफ्ट रजिस्टर, काउंटर. तर हे जे आहेत हे सिक्वेन्शियल सर्किट आहेत. ओके, त्याच्यानंतर डायग्राम जर बघितलं तर हे पाय, इनपुट, कॉम्बिनेशनल सर्किट, आउटपुट, खतम. इनपुट, कॉम्बिनेशनल सर्किट प्लस मेमरी एलिमेंट प्लस आउटपुट. तर हे काय आहे, सिक्वेन्शियल सर्किट आहे. तर हे कॉम्बिनेशनल सर्किट, हे सिक्वेन्शियल सर्किट आहे.
क्लोज दॅट डोअर. ओके, तर हे कॉम्बिनेशनल सर्किट आहे सिक्वेन्शियल सर्किट. सिक्वेन्शियल सर्किटमध्ये याच्यासोबत काय आहे, मेमरी एलिमेंट, एवढाच फरक आहे बस. याच्यासोबत मेमरी एलिमेंट, खतम. कोणाकोणा समजलंय? आता बघा क्लॉक सिग्नल काय असतं ते आपण बघू. तर क्लॉक सिग्नल बघा अशा पद्धतीचे समजा वेव्ह फॉर्म आहे, पल्स वेव्ह आहे. तर याच्यामध्ये हे काय आहे, लो, म्हणजे ज्याची व्हॅल्यू किती असते, 0 असते. याची व्हॅल्यू काय असते, 1. हाय म्हणजे 1 कन्सिडर करतो. याला आपण काय म्हणतो, एजेस म्हणतो. एजेस म्हणतो याला. लीडिंग एज किंवा रायझिंग एज म्हणतो आपण. लीडिंग एज किंवा याला काय म्हणतो, रायझिंग एज सुद्धा म्हणतो. रायझिंग ॲरो असं दाखवतात, रायझिंग एज. आणि याला फॉलिंग एज किंवा अशा पद्धतीने ड्रॉपिंग एज सुद्धा म्हणतात. ओके, लीडिंग एज किंवा रायझिंग एज, फॉलिंग एज किंवा ड्रॉपिंग एज, अशा पद्धतीचे त्याचे नाव आहे. तर लो रायझिंग, हाय ड्रॉपिंग, लो रायझिंग, हाय ड्रॉपिंग, किंवा लो लीडिंग, हाय फॉलिंग, लो लीडिंग, हाय फॉलिंग, अशा पद्धतीचा जे सायकल क्लॉक जनरेशन असेल त्याला आपण क्लॉक पल्स म्हणतो. ओके, आणि तो CLK ने आपण दाखवतो. त्याच्यामध्ये एक कंप्लीट सायकल असते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हची, त्याला आपण 1 सायकल टाईम म्हणतो, आणि तो T ने इंडिकेट करतो. तर टायमिंग सर्किटरीमध्ये म्हणजे याच्यामध्ये ही क्लॉक पल्स असते बघा, लक्षात घ्या. कशामध्ये, सिक्वेन्शियल सर्किटमध्ये. तर ती आपल्याला बघायचं आहे. ओके, तर फ्लिप फ्लॉप काय आहे, लॅचिंग सर्किट काय आहे, तर ते आपण बघू. हे समजलं ना बेसिकली. तर ही पल्स, आता ह्याच्यावर बघा 2 टाईपचे सर्किटरी आहेत, एक सिंक्रोनस आणि असिंक्रोनस. म्हणजे एक टाईम डिपेंडंट आहेत, त्याला आपण काय म्हणतो, सिंक्रोनस. एकानंतर एक, एकानंतर एक, एकानंतर एक, असं टाईम म्हणजे 2 मिनिटात एवढं, 2 मिनिटात एवढं, 2 मिनिटात असं जर टाईम स्लॉट असेल तर त्याला काय म्हणायचं, सिंक्रोनस म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, सिंक्रोनस म्हणायचं. आणि असिंक्रोनस म्हणजे टाईम इंडिपेंडंट, जे टाईमावर डिपेंड करत नाही. ओके, सायमल्टेनियसली असू शकतं ते. डिले टाईम कन्सिडर होतो, पण सायमल्टेनियसली फिडिंग जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, असिंक्रोनस म्हणतो. येते लक्षात? आता बघा आपल्याला बेसिक डिजिटल मेमरी सेल बघायचे. मेमरी माहिती आहे का तुम्हाला? मेमरी माहिती आहे? तुमच्या मोबाईलमध्ये 2 टाईपच्या मेमरी आहेत. कोणकोणत्या? रॅम आणि रॉम. रॅमचं काम काय, रॅमचा फुल फॉर्म काय, रॅन्डम ॲक्सेस मेमरी. काय असते ते, ती रॅन्डमली ॲक्सेस करणारी आहे. आणि ज्याची एखाद्या समजा माझा मोबाईल आहे, त्याची रॅम 12 GB समजा. ओके, आणि एका मोबाईलची रॅम आहे 8 GB. तर कोणता बेटर आहे, 12 GB वाला. म्हणजे काय करेल तो, त्याची प्रोसेसिंग फास्ट होईल. त्याची प्रोसेसिंग फास्ट होईल. आणि दुसरी गोष्ट, ॲक्सेस करायला स्पेस भरपूर भेटेल. ओके, रॅन्डमली एखादी बघा, हुशार माणूस कोण असतो, 100 फाईलमधून पटकन एक फाईल आणून देणारा हुशार असतो. रॅन्डमली एखादी फाईल मागितली आणि ती पटकन जर आणून देत असेल तर तो माणूस हुशार आहे. आणि 100 फाईल येतात आणि तो खूप वेळ घेतोय, याचा अर्थ तो कसा आहे, स्लो डाऊन आहे. तर हेच तुमचं रॅमचं फंक्शन आहे जवळपास मोबाईलची रॅम मागता ना तुम्ही, 5 GB, 2 GB, 5 GB. 5 नसते ती, 2, 4, 6च्या रेंजमध्येच असते. तर 4 GB रॅम आणि 8 GB रॅम, किंवा 8 GB रॅम आणि 12 GB रॅममध्ये काय फरक आहे, 12 GB फास्ट प्रोसेसिंग आहे. तर पटकन ॲक्सेस करणारा याला काय म्हणतो आपण, रॅम म्हणतो. आणि रॉम म्हणजे काय, जी की तुमची मेमरी असते, एक्सपांडेबल मेमरी, किंवा ज्याला आपण काय म्हणतो, जे आपण इरेज करू शकतो, किंवा त्याच्यामध्ये डेटा फाईल टाकू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. एक डेटा मेमरी असते आणि एक प्रोग्राम मेमरी असते. तर त्याच्यावर आपण प्रोग्रामिंगसुद्धा करू शकतो. ओके, तर ही जी मेमरी आहे ती डेटा मेमरी आहे. त्याच्यामध्ये डेटा इकडून तिकडं ट्रान्सफर करणं, तिकडून घेणं, ॲपमधून घेणं, फोटो व्हिडिओ वगैरेच्या फॉर्ममध्ये तो डेटा जो असतो त्याला आपण काय म्हणतो, रॉम म्हणतो. ओके, आता 256 GB हे काय आहे, आपल्या मोबाईलचं समजा रॉम आहे.
ओके. स्टोरेज रीड ओनली मेमरी, तो रीड करू शकतो आपण. येतं लक्षात. तर ही जी मेमरी आहे ती कशापासून बनली, याच्यापासून बनली. ओके. तुमच्या मोबाईलमधली मेमरी, कम्प्युटरमधली, लॅपटॉपमधली ज्या मेमरीच्या स्पेसिंग जे आहेत हे कशापासून बनलं आहे, बेसिकली याच्यापासून बनलं आहे, लॉजिकपासून, लॉजिक गेटपासून. जनरली इथं आता नॅन गेट वापरलं. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की लॉजिक गेटचा फायदा काय आहे पुढं. बेसिक गेट, ॲडव्हान्स गेट, युनिव्हर्सल गेट शिकले ना तुम्ही. बेसिक गेट, डिराइव्ह गेट आणि युनिव्हर्सल गेट. तर हे गेट कशा कशा पद्धतीने काम करतात किंवा कशा कशा पद्धतीने वापरले जातात हे तुम्हाला शिकायचं. त्यातला बेसिक पार्ट आहे फ्लिप फ्लॉप सर्किटरी. त्यालाच आपण काय म्हणतो, बेसिक डिजिटल मेमरी. ओके. सर्किट, बेसिक डिजिटल मेमरी सर्किट. तर याच्यामध्ये काय आहे, B1 आणि B2 हे 2 बिट आहेत. ते 0 असतील 1 असतील माहीत नाही, पण हे काय केलं आहे, नॅन्डिंग केलं आहे. नॅन्ड गेट आहेत 2. आणि अशा पद्धतीचं नॅन्डिंग म्हणजे काय, निगेटिव्ह. म्हणजे 1 दिलं तर इथं काय भेटणार आहे, 0 येणार आहे. आणि 0 दिलं तिथं काय भेटणार आहे, 1. हे गेट माहीत असेल ना तुम्हाला. हे युनिव्हर्सल गेट. नॅन्ड गेट ॲक्ट ॲज अ नॉट गेट. हे नॅन्ड गेट ॲक्ट ॲज अ नॉट गेट आहे. म्हणजे इथं जर 1 टाकलं तर इकडं काय येईल, 0. आणि इथं जर 0 टाकलं तिथं काय येईल, 1 येईल. तर असे 2 नॅन्ड गेट जे नॉट म्हणून वापरलेत ते घ्या आणि त्याची लॅचिंग करा. आता बघा, याचा आउटपुट याला आणि याचा आउटपुट याला, अशा पद्धतीची सर्किटरी आहे. त्याला आपण काय म्हणतो, बेसिक फ्लिप फ्लॉप सर्किट म्हणतो. त्याला काय म्हणतो, बेसिक फ्लिप फ्लॉप सर्किट. हे बेसिक मेमरी एलिमेंट आहे. आणि लॅचिंग सर्किट याचा ॲडव्हान्स आहे. ओके. याचा ॲडव्हान्स म्हणजे आता हे झालं, हे झालं लॅचिंग सर्किट. याला तुम्ही सेट आणि रिसेट करण्याची परमिशन देत असाल किंवा याला जर सेट आणि रिसेट करण्यासाठी जर अजून 2 ॲडिशनल नॅन्ड गेट वापरत असाल तर त्याला आपण काय म्हणतो, लॅचिंग सर्किटरी म्हणतो. हे फ्लिपफ्लॉप नाही आहे बेटा, हे लॅचिंग सर्किटरी. SR फ्लिपफ्लॉप अजून आपल्याला पुढं बघायचं आहे, गडबड नका करू. तर बघा, हे बेसिक मेमरी एलिमेंट आहे आणि यालाच तुम्ही काय केलं आहे, 2 सेट आणि रिसेट कंडिशन लावल्यात. आता सेट आणि रिसेट कंडिशन काय ते समजून घ्या पहिले. SR फ्लिपफ्लॉप आपल्याला जायचं आहे पुढं, पण पहिले हे समजून घ्या. तर सेट आणि रिसेट म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही केली त्याला परत रिसेट करायची. रिसेट करायची म्हणजे काय, समजा आपण एखादी कृती केली, ते एखादी रांगोळी काढली, परत ती मिटवायची आणि परत सेट करायची. तर सेट रिसेट कंडिशन म्हणजे समजा इथं 1 असेल तर आउटपुटला काय येईल आणि पहिली कंडिशन काय होती त्याच्यावर दुसरी कंडिशन डिपेंड करते. म्हणून त्याला सिक्वेन्शियल सर्किट म्हणतात. म्हणून तर याला सिक्वेन्शियल सर्किट म्हणतात. येतं लक्षात. पहिली कंडिशन काय होती आणि आता कंडिशन काय आहे ती कंडिशन तशीच ठेवायची, त्याला सेट कंडिशन म्हणतो. आणि आहे ती कंडिशन स्टॉप करून परत रिसेट करायचं, परत पहिल्यापासून सुरुवात करायची, त्याला रिसेट म्हणतात. तर हे सेट रिसेट समजून घ्या आणि याच्यावरच मग तुमचा SR फ्लिपफ्लॉप चालू होतो. पहिले हे सेट रिसेट काय ते समजून घ्या. 4 कंडिशन असतात त्याच्या. एक नॉर्मल कंडिशन, एक सेट कंडिशन, एक रिसेट कंडिशन आणि एक काय आहे, रेस अराउंड कंडिशन. तर ह्या कंडिशन आपल्याला फ्लिपफ्लॉपमध्ये बघायच्या. पण पहिले तुम्ही हे बेसिक एलिमेंट बघा. याचा बेसिक एलिमेंटमध्ये काय आहे, हे एक नॉट गेट आहे, हे एक नॉट गेट आहे. नॉट गेट केलं आहे पण कशात थ्रू केलं आहे, नॅन्ड गेट वापरून केलं. तर याचा इनपुट बघा, हे काय आहे, याचा आउटपुट याला इनपुट आणि याचा आउटपुट याला इनपुट. तर एक Q म्हणजे काय, एक आउटपुट आहे आणि Q बार म्हणजे त्याचा इनव्हर्स आहे. तर हे बेसिक एलिमेंट इथं जसं तसं लावलं आहे आणि त्याला 2 अजून नॉट गेट लावलेत युजिंग नॅन्ड गेट. 2 काय लावलेत, नॉट गेट लावलेत युजिंग नॅन्ड गेट. तर हे सेट आणि रिसेट कंडिशन देण्याचं काम करते. सेट आणि रिसेट कंडिशन देण्याचं काम करतील. बघा आता, लॅचिंग टाईप इज अ टेम्पररी स्टोरेज डिव्हाइस. ओके. काही वेळापुरतं स्टोअर करणारं डिव्हाइस आहे. ओके. विच हॅज 2 स्टेबल स्टेट. याच्यात 2 स्टेबल स्टेट आहे. कोणती, सेट आणि रिसेट. स्टेबल स्टेट 2 आहेत याच्यात, सेट आणि रिसेट कंडिशन ह्या स्टेबल आहेत. आणि हे फ्लिपफ्लॉपपेक्षा वेगळं आहे. तर फ्लिपफ्लॉप हा बेसिक मेमरी सेल आहे, त्याच्यानंतर हे लॅचिंग सर्किट. ओके. खूप सारे लॉजिक आहेत. लॉजिकचे हे तर बेसिक लॉजिक आहे. ते फ्लिपफ्लॉप बेसिक डिजिटल मेमरी सर्किट आहे आणि हे लॅचिंग सर्किट आहे.
तर आता आपल्याला 1 बाय 1 सगळा पार्ट बघायचा. इथपर्यंत आले का? कोणाकोणाला समजलंय? ओके टेस्टेड. सो ड्रॉ दिस. आता SR फ्लिप फ्लॉप कडे जाऊ आपण. SR लॅचिंग सर्किट कडे जाऊ. युजिंग नॅन्ड गेट. आता हे काय नॅन्ड गेट आहे. तुम्हाला आत्ताच मी 4 कंडिशन बेसिक डायग्राम सांगितलेली दाखवली होती. ओके, त्याच्या 4 कंडिशन असतात. कोणकोणत्या? रेस कंडिशन, रिसेट कंडिशन, सेट कंडिशन अँड इनॅक्टिव्ह कंडिशन. ओके, तर ह्या 4 कंडिशन आहे. तर बघा केस 1. केस 1 म्हणजे काय? याच्यामध्ये बघा हे 4 कंडिशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. 2 जर सिक्के उछालले काय होईल? छापाण्याचा काटा पडेल. हेड टेल माहिती आहे ना तुम्हाला. तर त्याच्या 4 पॉसिबिलिटी बनतात. तर ह्याच पॉसिबिलिटी 2 इनपुट असल्याच्या नंतर होईल. तर समजा दोन्ही जर 0 0 असेल, इफ S इज 0 अँड R इज 0. SR काय रे? सेट रिसेट कंडिशन म्हणजे त्याला इनपुट नाव दिलेलं आहे. ओके, तर S इज इक्वल टू 0 असेल आणि R इज इक्वल टू 0 असेल तर ती कंडिशन जी आहे त्याला आपण काय म्हणतो? रेस कंडिशन म्हणतो. कशी बघा? वेन एनी वन इनपुट ऑफ नॅन्ड गेट बिकम 0. तर पा याचा आउटपुट याला दिलेलं आहे. म्हणजे हे जर समजा 0 0 हे 0 असेल तर हे काय येईल? 1 येईल. म्हणजे हे 0 असेल तर हे काय येईल? इथं 1 येईल. पण हे 1 इथं दिलं तर हे परत इथं 0 होईल. पण हे 0 पुन्हा इथं गेलं तर इथं 1 येईल. हे 1 इथं गेलं तर हे 0 येईल. तर इथं रेस लागते. इथं कॉम्पिटिशन लागते, रेस लागते. बघा Q आणि Q बार बोथ विल फोर्स टू इक्वल टू 1. तर दोन्ही एक होण्यासाठी फोर्स करतात. त्याच्यामध्ये कोण पहिले पोहोचल त्याच्यावरून Q कोण असेल, Q काय असेल ते डिसाईड होतं आणि Q बार काय असेल ते डिसाईड होतं. समजा याचा इनपुट पहिले पोहोचलं तर हे याचा विजय होईल. समजा याचा इनपुट पहिले पोहोचलं तर याचा विजय होईल. तर म्हणून ह्या कंडिशनला रेस कंडिशन म्हणतात. याला रेस का म्हणायचंय? इनपुट कोणाचं बघा इथं दिलं आपण 0. काय दिलंय? 0. इथं काय दिलंय? 0. मग ह्या 0चं इथं काय होणार आहे? 1 होणार ना. इथं काय होणार आहे? 1 होणार आहे. पण हे 1 लगे इथं गेलंय. म्हणजे इथं दिलंय 0 आपण, पण इथं काय? इथं 0 दिलंय हे काय 1 पोहोचलं तर 1चं काय होईल? 0 होईल. आणि 0 इथं पोहोचलं की मग हे 0चं काय होईल? 1 होईल. 1 0 इथं भेटलं. आता ह्याच्यामध्ये इथं 1 भेटलं ना त्याला. तर मग हे 0 पोहोचलं आधी का हे 1 पोहोचलं आधी? हा याची रेस लागते. इथं त्याच पद्धतीने इथं समजा आपण 0 दिलंय तर हे 1 झालंय. इथं आपण 0 दिलंय तर हे झालं इथं 1 झालं. हे 1 परत इथं पोहोचलं तर हे 0 1. ह्या दोन्हीपैकी कोण पहिले पोहोचतं याची रेस लागते. आणि याच्यावरून Q आणि Q बार बोथ विल फोर्स टू इक्वल टू 1. एक होण्यासाठी प्रयत्न करत फोर्स. मग आता इथं काय होईल? स्पर्धा लागेल. तिथं स्पर्धा लागेल की Q1 आधी जाईल का Q2 आधी जाईल? Q1 आधी जाईल का Q2 आधी जाईल याची स्पर्धा लागेल. आणि त्याच्यावरून रेस जी आहे ती कंडिशन मिळेल तुम्हाला. ओके, दिस इज अंडर अनडिटरमाइंड. ओके, आपण ते डिटरमाइन नाही करू शकत किंवा फायनलाइज नाही करू शकत की कोणता 1 असेल आणि कोणता 0 असेल. त्याला आपण रेस कंडिशन म्हणतो. ओके, दिस इज अनडिटर्मिनेट स्टेट हेन्स शुड बी अवॉइडेड. ही स्टेट आपण अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो. इथे लक्षात. आता इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेस कंडिशन. रेस कंडिशन का म्हणतो आपण? कारण रेस लागते. कोणता 1 असेल आणि कोणता 0 असेल. तर ही कंडिशन म्हणजे धोकादायक आहे. तुमचा फ्लिपफ्लॉप कामातून जाऊ शकतो. येतं लक्षात. तर दोन्ही 0 0 कंडिशन ही रेस कंडिशन आहे. ही अवॉइड करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे फ्लिपफ्लॉपला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे केस 2. ह्याच्यामध्ये S जर 0 असेल आणि R जर 1 असेल, S 0 आणि R 1 असेल तर तुम्हाला काय भेटेल रे आउटपुटला? आउटपुटला काय भेटेल? Q बार 1 भेटेल आणि Q 0 भेटेल. Q बार
1 भेटल, क्यू बार 1 भेटल आणि क्यू 0 भेटल. तर या कंडिशनला आपण काय म्हणतो, रिसेट कंडिशन म्हणतो. उलट होतंय, क्यू बार 0 आणि क्यू 1, याला रिसेट म्हणायचं. याला काय म्हणायचं आहे, रिसेट. इथं 1 आणि इथं 0 पाहिजे ॲक्च्युली, पण हे रिसेट कंडिशन. समजतंय. त्याच्यानंतर तिसरी कंडिशन बघा, इफ एस इज इक्वस टू 1 अँड आर इज इक्वस टू 0. एस 1 आहे आणि आर 0 आहे, मग काय होणार आहे, क्यू 1 होऊन जाईल आणि क्यू बार 0 होईल. तर ही सेट कंडिशन आहे, ही सेट कंडिशन. ओके. समजा हे जर 1 असेल आणि हे जर 0 असेल तर इथं काय येईल, इथं 1 आणि हे 0 येईल. तर ही कंडिशन आहे, याला सेट कंडिशन म्हणतात. इथं लक्षात. आता समजा दोन्ही 1 झाले, मग एस बी 1 झाला आणि आर पण 1 झाला, मग काय होईल. आता इथं पण आउटपुटला डी मॉर्गन जर थेरम लावला तर याचा नॉरचं नॉर, हे काय आहे, नॉट गेट आहे ना, त्या नॉटचं परत नॉट, हे काय येणार आहे, तेच येणार आहे. तर चेंज होईल का आउटपुट, नाही. आउटपुटमध्ये चेंजेस असेल का, नाही. नो चेंज म्हणू आपण याला, नो चेंज. एन सी म्हणजे काय, नो चेंज. तर एस इज इक्वस टू 1 असेल आणि आर इज इक्वस टू 1 असेल, याचा अर्थ क्यू आणि क्यू याच्यामध्ये चेंज होणार नाही, जसे तसे राहतील ते. ओके. सो दिस इज नो चेंज कंडिशन इफ एस इज इक्वस टू 1 अँड आर इज इक्वस टू 1. त्याला नो चेंज कंडिशन असं म्हणतात. तर परत एकदा लक्ष घ्या, एस आरचं बेसिक लॅचिंग सर्किटरी आहे आणि याच्यामध्ये 4 कंडिशन असतात. कोणकोणत्या, रेस कंडिशन, याच्यामध्ये क्यू आणि क्यू बार याची रेस लागते 1 होण्यासाठी, म्हणून त्याला रेस कंडिशन म्हणतात. ही कंडिशन आपल्याला अवॉइड करायची असते, कारण ते याला सर्किटरीला डॅमेज करतो. आता रिसेट कंडिशन म्हणजे काय, जर समजा R1 झाला, लक्षात घ्या, रिसेट म्हणजे आर म्हणजे रिसेट, रिसेट 1 झाला तर समजा ती रिसेट कंडिशन. आणि आर जर समजा जर S1 असेल आणि R0 असेल तर त्याला सेट कंडिशन म्हणायचं. आणि समजा दोन्ही जर 1-1 असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, नो चेंज कंडिशन म्हणायचं. दोन्ही जर 1-1 असेल तर नो चेंज, म्हणजे जे पहिले जे होतं तेच, 0 असेल तर 0, 1 असेल तर 1, चेंज होत नाही पहिल्या कंडिशन, त्याला काय म्हणायचं आहे, नो चेंज कंडिशन म्हणायचं. येतं लक्षात. कोणाकोणाला समजलं आहे, सो राईट डाऊन दिस. 4 कंडिशन आहेत. बघा, यस, हे नका. लेवल ट्रिगरिंगमध्ये 2 टाईपच्या ट्रिगरिंग आहेत, एक लेवल ट्रिगरिंग आणि दुसरं एज ट्रिगरिंग. एक लेवल ट्रिगरिंग आणि दुसरी एज ट्रिगरिंग. तर लेवलमध्ये 2 लेवल असतात, एक लो लेवल आणि दुसरी हाय लेवल. तर ट्रिगरिंग कधी होते, लो लेवलला होते का हाय लेवलला होते, या टाईपच्या ट्रिगरिंगला आपण लेवल ट्रिगरिंग असं म्हणतो. ओके. तर हा तुमचा फ्लिपफ्लॉप आहे, एस आर फ्लिपफ्लॉप. आणि ह्या एस आर फ्लिपफ्लॉपला तुम्ही काय इनेबल देताय, काय देताय, इनेबल देताय आणि ट्रिगरिंग करताय. ओके. क्लॉक पल्स अप्लाय करतात. तर ती क्लॉक पल्स हाय लेवलला होते का लो लेवलला होते, त्याच्यावरून लेवल ट्रिगरिंग त्याला नाव दिलेलं आहे. लो किंवा हाय लेवलची ट्रिगरिंग, त्याला आपण लेवल ट्रिगरिंग म्हणतो. आणि दुसरी ट्रिगरिंग आहे एज ट्रिगरिंग. दुसरी ट्रिगरिंग कोणती आहे, एज ट्रिगर. बघा, द लॅचिंग वर फ्लिपफ्लॉप सर्किट विच रिस्पॉन्स टू चेंज इन देअर इनपुट ओनली इफ देअर इनेबल म्हणजे इनपुट हेल्ड ॲट अ ॲक्टिव्ह लेवल. मग ती लेवल कोणती असेल, लो किंवा हाय असेल, त्याला आपण काय म्हणतो, लेवल ट्रिगरिंग म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, लेवल ट्रिगरिंग. आणि एज ट्रिगरिंग म्हणजे काय, द लॅच और फ्लिपफ्लॉप सर्किट विच रिस्पॉन्स टू चेंज इन देअर इनपुट ओनली इफ देअर enable held at an active edges. मग हे रायझिंग एज आणि हे फॉलिंग एज, त्याला आपण काय म्हणतो, एज ट्रिगरिंग म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, एज ट्रिगरिंग. लेवल ट्रिगरिंग आणि एज ट्रिगरिंग समजली का, कोणाकोणाला समजली, पुन्हा एकदा सांगतो. लो लेवल आणि हाय लेवलला जर ट्रिगरिंग होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लेवल ट्रिगरिंग म्हणतो. आणि पॉझिटिव्ह एज किंवा निगेटिव्ह एजला जर ट्रिगरिंग होते असेल तर त्याला आपण काय म्हणतो, एज ट्रिगरिंग असं म्हणतो. सोपं आहे का नाही. आता त्यातला आपण एक सॅम्पल बघू. पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग अशा एस आर फ्लिपफ्लॉपचा क्वेश्चन विचारला जाईल 4 मार्काला.
तर तुम्हाला माहिती आहे SR फ्लिप फ्लॉपचा हा सिम्बॉल आहे, हा काय सिम्बॉल आहे, त्याच्यामध्ये आपण क्लॉक पल्स लावायची इनपुटला आणि इथं काय द्यायचं आहे, समजा इनपुट हे सिम्बॉल आहे, ओके, SR सेट रिसेट, त्याच्यानंतर क्यू बार अशा पद्धतीने. आणि इथं काय केलंय, क्लॉक पल्स दिली त्याला SR, हे तुमचं नॅन्ड गेट आणि ही समजा बेसिक मेमरी सेल, ओके. तर आता तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये आपण ट्रिगरिंग कधी करतो, पॉझिटिव्ह एजला, पॉझिटिव्ह एजला आपण ट्रिगरिंग करतो. आता पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग माहिती आहे तुम्हाला, हे पॉझिटिव्ह म्हणजे याला रायझिंग एज म्हणतो आपण, रायझिंग किंवा पॉझिटिव्ह एज, आत्ताच सांगितलं ना याच्या अगोदर मी तुम्हाला. तर इथं जर ट्रिगरिंग होत असेल तर त्याला काय म्हणत आहे, पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग. मग आता तुम्हाला माहिती आहे हे 4 कंडिशन, तर ज्यावेळेस निगेटिव्ह एज असेल तर त्यावेळेस त्याचा काही संबंधच नाही, नो चेंज असेल. इनपुट आउटपुट याचं काय आहे, ट्रूथ टेबल आपण याला काय म्हणतो, हे काय सर्किट डायग्राम. तर इनपुट आउटपुट आणि रिमार्क. तर क्लॉक 0 असेल तर नो चेंज, 1 असेल पण S आणि R जर अप्लाय नाही केले तर नो चेंज. फॉलिंग एज असेल तरी नो चेंज, फॉलिंग एज असेल तरी नो. आता रायझिंग एज असेल तरच याचा विचार. इथं ही फ्लिप फ्लॉप नॉट ॲक्टिव्ह, फ्लिप फ्लॉप नॉट ॲक्टिव्ह किंवा डिसेबल म्हणू आपण, ओके, किंवा याला काय म्हणू, डिसेबल, ओके, नॉट ॲक्टिव्ह किंवा डिसेबल. इथं ॲक्टिव्ह किंवा एनेबल म्हणू आपण, एनेबलचं ई, आणि हे डिसेबल किंवा नॉट ॲक्टिव्ह, इथे ॲक्टिव्ह आहे. तर रायझिंग एजलाच ॲक्टिव्ह होईल. कधी ॲक्टिव्ह होईल, रायझिंग एजला. दाखवले कसं जातं रायझिंग एज, ॲरो अपवर्ड. तर आता पहिली कंडिशन तुम्हाला माहिती आहे, वेन S इज इक्वल्स टू 0, R इज इक्वल्स टू 0, ही कोणती कंडिशन आहे, S इज इक्वल्स टू 1, 0, R इज इक्वल्स टू 1. तर हे Q आणि Q बार नो चेंज कंडिशन आहे. पहा डबल लावलेलं बरं काही लक्षात घ्या. तर ही कंडिशन नो चेंज आहे, ही कंडिशन नो चेंज आहे. इथं त्या मागच्या सर्किटरीमध्ये रिव्हर्स आहे, लक्षात घ्या. तर S इज इक्वल्स टू 0, R इज इक्वल्स टू 0 असेल तर Q आणि Q बार जसं तसं राहील, नो चेंज. आता S इज इक्वल्स टू 0 आणि R इज इक्वल्स टू 1 असेल तर ही रिसेट कंडिशन. ही कोणती कंडिशन आहे, रिसेट कंडिशन. आणि S इज इक्वल्स टू 1 आणि R इज इक्वल्स टू 0 असेल तर ही सेट कंडिशन आहे, ओके. आणि त्याच्यानंतर दोन्ही 1 असेल तर तुम्हाला माहिती आहे इथं काय होते, रेस अराउंड कंडिशन येते, ओके, रेस कंडिशन येते. तर ही कंडिशन आपण अवॉइड करत असतो. तर या टाईपच्या SR फ्लिप फ्लॉपला काय म्हणतात, पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग SR फ्लिप फ्लॉप. काय म्हणतात, पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग SR फ्लिप फ्लॉप. समजलंय. 4 मार्काला हे विचारतात. किती मार्काला, आत्ता समर 24ला विचारलं होतं, नाही विंटर 22ला विचारलं होतं, ते JK विचारलं होतं. 6 मार्काला एज ट्रिगरिंग विचारलं होतं. मग पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग आणि निगेटिव्ह एज दोन्ही विचारलं होतं. आणि समर 24ला 4 मार्काला पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग सेपरेट विचारलं होतं. म्हणजे एज ट्रिगरिंग 6 मार्काला आणि नुसतं पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग 4 मार्काला, अशा पद्धतीने विचारलं होतं. समजलं ना, काही अडचण नाही याच्यात. सो राईट डाऊन, लिहून काढाय. तर याच्यामध्ये लिहायचं कसं, असा प्रश्न आहे. जर हे 1 मिनिट, जर हे 6 मार्काला विचारलं तर तुम्हाला ह्या ज्या कंडिशन आहे ह्या लिहायचा. काय, केस 1 काय लिहिणार तुम्ही, S इज इक्वल्स टू 0, R इज इक्वल्स टू 0, नो चेंज. केस 2 लिहिता येईल ना हे तुम्हाला, S इज इक्वल्स टू 1, 0, R इज इक्वल्स टू 1, रिसेट. अशा कंडिशन लिहून काढायच्या, संपलं, खत्म. 4 मार्क के लिए ये पूछा. तो अगर 6 मार्क के लिए पूछा तो पॉजिटिव एज निगेटिव एज दोनों पूछेंगे. तो ये एक बार लिख लो. निगेटिव्ह एज ट्रिगरिंग में बघा, निगेटिव्ह एज ट्रिगरिंग मध्ये तुम्हाला ट्रिगर पल्स अप्लाय कुठं केले जाते,
फॉलिंग एजला. पहिल्याने कुठं रायझिंग एजला होत होती, आता ही फॉलिंग एजला होती. आणि ज्यावेळेस ही रायझिंग असेल त्यावेळेस ही वर्क करेल का? नाही. ज्यावेळेस ही फॉलिंग असेल त्यावेळेस वर्क करेल. आणि बाकी कंडिशन सेमच आहेत, बाकी कंडिशन सेम आहे. 4 मार्काला आलं तर तुम्हाला त्या पद्धतीने लिहिता येईल. इथं लक्षात. हे पहा, बाकी सिम्बॉल तोच आहे तुमचा, क्लॉक पल्स सगळं बाकी सेम आहे. फक्त इथं बदलतं काय, या कंडिशनला हे रायझिंग एज असेल तर फ्लिपफ्लॉप ॲक्टिव्ह होईल का? नाही. आणि जर फॉलिंग एज असेल तरच फ्लिपफ्लॉप ॲक्टिव्ह राहील. आणि फ्लिपफ्लॉप ह्या 4 कंडिशनला ॲक्टिव्ह राहील. तर ह्या 4 कंडिशन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत निगेटिव्ह एजच्या, त्याच पद्धतीने तुम्हाला ते लिहायच्या. ओके. केस 1 S is equals to 0, R is equals to no change. केस 2 S is equals to 0, R is equals to 1, reset. केस 3 1 0 सेट. आणि ही रेस अराउंड कंडिशन, रेस कंडिशन अवॉइड करतो आपण. याच्यामध्ये वेगळं काही नाही. समजलं आहे तुम्हाला? सो याचा फोटो काढून घ्या आणि लिहून आणा ते.